ही बघा मुंबईची लोकल. अगदी 24 तास मुंबईकरांसाठी धावणारी. अगदी या टोकापासून त्या टोकापर्यंत गेलात तरी सगळ्यांना परवडणारी अशी ही लोकल. याच लोकलमधून आम्ही जात आहोत उल्हासनगरला. दुपारची वेळ आहे म्हणून गर्दी थोडीशी कमी दिसते. सकाळी आणि संध्याकाळी आपण चढूसुद्धा शकत नाही, एवढी गर्दी असते. हे बघा उल्हासनगर मार्केट. मी अगदी 12-13 वर्षापासून इथं येते, म्हणून मला जवळपास कोणत्या शॉपमध्ये काय छान मिळतं याची जरा चांगलीच माहिती झाली. उल्हासनगर मार्केटमध्ये काय मिळत नाही, लेहेंगे, पार्टी वेअर, तुम्हाला जे पाहिजे वेस्टर्न वेअर त्याची प्रत्येक व्हरायटी असते बरं का. खूप छान छान असतं. आणि लहान मुलींचे ते एवढे सुंदर सुंदर ड्रेसेस मिळतात. कोणत्या कोणत्या शॉपसमोर तर लहान मुलीचे ड्रेस, त्याची डिझाईन बघून अक्षरशः मी थांबून बघते. काय बोलू मी आता, असं वाटतं काश मला मुलगी असती तर. एवढे सुंदर सुंदर ड्रेसेस मिळतात. एक अफवा आहे, हे मार्केट खूप स्वस्तात आहे, पण असं नाही आहे. बाहेरपेक्षा बऱ्यापैकी मिळतं. बार्गेनिंग अगोदर व्हायची, पण आत्ता गेली 4-5 वर्ष झालं नो बार्गेनिंग. अगदी नाव काढलं तरी ना हे लोक चिडतात. बघा मी आता इथं आली आहे माझ्या नेहमीच्या शॉपमध्ये. इथंच मी माझे ड्रेस मटेरियल कॉटनसाठी सेपरेट शॉप आहे आणि मी तिथंच घेते. खूप छान छानमध्ये आणि आपल्या बजेटमध्ये खूप सॉफ्ट मिळतं आणि आपल्याला जे पाहिजे ते इथं प्रत्येक व्हरायटी मिळते. पाकिस्तानी ड्रेस म्हणा, कुठले पण इथं आपल्याला पंजाबी ड्रेसेसचे मिळतात. आणि मी इथं नेहमी इथंच घेत असते. आणि हे मांजर बघा किती वेळापासून झोपले आणि याला सेपरेट फॅन आहे वरून. आणि गर्दी आहे तरी पण तो हालत नाही, काही नाही. किती वेळ झाले मस्त आरामात इथं झोपून आहे. आणि हे जे ड्रेस मटेरियल आहेत ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दिसणार आहेत. त्यासाठी उद्याचा पण ब्लॉग नक्की बघा. मस्त रहा, दिलखुलास रहा. बाय, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.